अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात याच प्रवर्गातील बहुसंख्य बौद्ध धर्मीय उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल हे जवळपास निश्चित मानले जात आहे। त्यामुळे आता किशोर जोरगेवार यांनी महायुती घटक पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। दरम्यान सोमवारी चंद्रपुरात शिवसेना शिंदे गटाचे निवडणूक प्रभारी कृपाल तुमाणे व निरीक्षक मनीषा कायंदे हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाचपणी करण्यासाठी आले होते। यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा निहाय जागांचा आढावा घेतला। महायुतीतील घटक पक्ष व सहयोगी सदस्यांना निवडणुकीत शिंदे गटाकडून उमेदवारी देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत। त्या अनुषंगाने आता आमदार किशोर जोरगेवार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हातात धनुष्यबाण घेणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागलेली आहे। यावेळी आमदार जोरगेवार यांनी कृपाल तुमाणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृपाल तुमाणे यांनी लाईव्ह चंद्रपूरशी केलेली ही बातचीत असं आहे की आता आमचा सर्वे सुरू आहे आणि त्या सर्वेनुसार सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आमच्याकडे ज्या 4 जागा होत्या, ज्या आमचे 4 आमदार आता याच्यामध्ये आहेत, त्या ठिकाणच्या जागेवरती आम्ही काम सुरू केलेलं आहे। त्याच पद्धतीने आणखी किती जागेवरती आमची ताकद आहे, मागच्या वेळेला आम्ही कुठे कुठे जागा लढलेलो होतो, काय तिथे आमचा रिझल्ट होता, या सर्व गोष्टीचा अभ्यास करून आदरणीय शिंदे साहेबांनी मला या ठिकाणी पाठवलाय। त्याचा अहवाल आम्ही त्यांना देऊ। त्याच्यानंतर ज्या वेळेला तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते बसतील त्यावरती त्याचा सीट वाटपाबद्दल चर्चा होईल। त्यावेळेला त्याच्यातून कोणाला किती तेव्हा कळेल। आम्ही मागच्या वेळेला ब्रह्मपुरी वरोरा या जागा लढलेल्या होत्या, परंतु आता आपले जोरगेवारजी आमच्या पक्षामध्ये म्हणजे सहयोगी सदस्य असल्यामुळे जे सहयोगी सदस्य आहेत त्यांना जागा आम्हाला द्यायच्या आहे। त्यामुळे ती जागा चंद्रपूरच्या आमच्या वाट्याला येईल आणि या 2 ज्या होत्या मागच्या वेळेला लढल्या त्याच्यावरती सुद्धा आम्ही मागणी करणार आहोत, पण निर्णय शेवटी हा तिन्ही पक्षाचे नेते बसून करतील।